नमस्कार मित्रांनो अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाने 2023 साठी लागू केलेली आहे। तर त्यासाठी कर्जमुक्तीसाठी कुठले शेतकरी पात्र आहेत आणि कुठल्या अशा 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे, असे कुठले लाभार्थी पात्र आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जर तुम्ही थकबाकी असाल तर 2019 ते 2025 पर्यंत जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर या कालखंडामध्ये जे शेतकरी लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचं थकीत 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे। आणि जर 2 लाखाच्या वर जर तुमचं क्षेत्र असेल, म्हणजे 2 लाखाच्या वर तुमचं जर उदाहरणार्थ 2,20,000 जर तुमचं कर्ज असेल तर त्यामध्ये तुमचं उर्वरित रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे। आणि त्याची भरण्याची शेवटची तारीख तुम्हाला जानेवारी 2025 आणि तुम्हाला याची शेवटची तारीख तुम्हाला मार्च 2027 पर्यंत शेवट तारीख दिलेली आहे। त्या तारखेच्या आज जर तुम्ही उर्वरित रक्कम जर भरली तर तुम्हाला या 2 लाख रुपयाचं तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर याच्या आधी मुख्यमंत्री या पहिल्या योजनेचा जर लाभ घेतला असेल, 2019च्या आतल्या योजनेचा जर कर्जमुक्तीचा जर लाभ घेतला असेल तर अशा लाभार्थ्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज माफ होणार आहे। आणि तेही तुम्हाला जर तुमचं 1 लाख रुपये जर कर्ज असेल, उदाहरणार्थ 1 लाख कर्ज असेल तर तुम्हाला 50,000 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे। आणि 50,000 भरल्यानंतरच तुम्हाला त्या उर्वरित 50,000चं तुम्हाला कर्ज माफ होणार आहे। आणि ह्याची शेवटची तारीख मार्च 2027 ठेवलेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज वेळोवेळी भरलेलं आहे, रिन्यू केलेलं आहे, अशा लाभार्थ्यांना 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देणार आहे। आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांना पहिला लाभ भेटला होता 50,000च्या आतले आहेत अशा लाभार्थ्यांना तुम्हाला उर्वरित 5,000 रुपये तुम्हाला जर तुम्ही कंटिन्यू भरला असेल, व्याज भरला असेल, थकीत नसेल तर तुम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला 50,000चं आर्थिक सहाय्य असे लाभार्थी त्यासाठी पात्र आहेत। असे बरेच लाभार्थी आहेत ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य तुमच्या खात्यामध्ये देणार आहेत। आणि या जाचक अटीमुळे तुम्हाला या योजनेचा लाभापासून काही म्हणण्यापेक्षा बरेच शेतकरी या लाभापासून वंचित आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला ही आपली माहिती कशी वाटली साध्या सोप्या शब्दात, आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आपल्या या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका। धन्यवाद।